नमस्कार मंडळी, तेजस्वागे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आजचा महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आपण ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करतोय। जे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच, त्यामुळे तेजस्वागे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, तुम्हाला आमची ऐश्वर्या राय दाखवू का? तुम्हाला बघायचं का नाही? आता तुम्ही बघाच। ती बघा आमची ऐश्वर्या राय कशी बसली बघा बघायला। या कडा ओ ऐश्वर्या, मला कधी पैसे दिलंस? तुला नाही दिलं या महिन्यात दिलंस का मला? मी जायचं चोरी करायला। चोरी करायला पाहिजे, दे ना जराशी। एवढी पेन्शन आहे तुझी? मग किती? 9,000 रुपये येतात ना। 9,000 रुपये येतात तर मग ते घरात मला काही खायला नाही लागत। दवाखाने आता इथून ते 2-3 हजार रुपये गेले तर मी दवाखाने केला। मला दे 9,000, मी तुला अक्का पोचतो। तू ना एक आयफोन घेऊन दे, आपण हप्त्यावर तुझ्या पेन्शन अकाउंटवर कर ना। बस गेले ना। तर बोलते राहू दे ना, मेलीस का खपतील हप्ता? नाही देतील सोडून। गेली म्हातारी फोन पण घेऊन गेली सांगू। दे ना आता, एक फोन तर घेऊन दे। बघ कुठलाय त्याला मी काय करू? दे ना आता। एक बोलता एक नातोय ना तुला। जेव्हा 500 रुपये मागितले आता मग गेले दे 500 ना। मग मी काय करू? आज शिवरात्र आहे। तू बोंबे घ्यायचं 200 रुपयात नाही काय होत। आजी नका देत जाऊ पैसे यांना, नका पैसे देत जाऊ। कशाला देता पैसे यांना? त्यांना काय पैसे बाकी येईल कमी करतात। मग मी कमवायला जातो ना। बास कमी तो आज कमी म्हणजे तुझं काय भीक मागायला पाहिजे याला। भीक माग तू, जितला आहे की तुझी। भीक मागायला जाऊ का? जा आजी बोल जा, तो राहता दे एक लुगडा दे आधी शिवरात्री। ए बाबू दे रे, बाबू दे रे। दे ना रे, दे ना, दे ना। मंदिरा उभा रे आमचे, कोण आला का दे रे, दे रे। दे ना। सदा सुखी रहेगा। काय रे बाबा, एक म्हातारी तुम्हाला पुष्पाने मग मी कमवतो का तू मला? मी काय म्हणतो, पण म्हातारी पैसे देते ना, बोलते ना पैसे देते ना ती तुला। मग मी सांगतो ना, मी माझ्याकडे पेन्शन दे, मी तुला अक्का पोचतो। तू काय आजी दे पेन्शन? करून घेते ती, घे ना। करून घेते ती, घे मला दे। मग ती सांग ना। माझ्या बादचं नाव केलेस तू का माझ्या नाव केले? माझ्या नाव असते तर मी काढले असते, आपण केलं असतं का? करून घेतली ना ते आमच्या घरला मला येतं त्यातला जाऊ दे आता 200 पोच ए या कट करायचे का ठेवायचे? मामानी बघलेल्या शिवाय तुला सांगते, घरपट्टी पानपट्टी भरली ती 1700 वर्षातून एकदा घरपट्टी भरायची असते। हे 12 महिने घरपट्टी भरते। पुढचा हिशोब 1700। हा गॅसची टाकी 300 रुपये टीव्हीचं थांब ना, लाईट बिल भरला। हा 300 रुपये लाईट बिल भरला। हा 300 रुपये लाईट बिल भरला। हो 500 रुपये माझं तिथे दवाखान्यात गेलं। 500 रुपये हा ते गेलं ना। मग सामान मी आणलं नाही त्या किती किती आणला? 2,000 नाही कमी आणला तिथे। मला खायला नाही लागत। हा किती आला? मोज हिशोब कर। होते किती पाय आम्हाला हिशोब करून सांगतो ना। बोलते 2,450 रुपये आजी। 2,400 रुपये दे आता। एवढा तुम्ही हिशोब करा। 2,450 रुपये वाचतात। हो का तेवढं झालं? मग 2,000 राहतात अजून। राहतात 2,450 रुपये राहतात। 2,500 रुपये राहतात। 500 दे। नाही ना 500 रुपये दे, ते कुठून द्याव मी? मग आता 2,500 राहिलत नाही हिशोबात। टेन्शन मध्ये आले म्हातारी। 1,000 रुपये द्यायचे आहेत का नाही? हे पाय इथे नाही जो लई नाही लांब पण हे पाय पैसे किती राहिले नाही काढ आपण मापू दे। पैसे घेऊन पळालाय असे नातू कधीच भेटले नाही पाहिजे। म्हातारेपणाला लय काय आपण काय बोलतो, लय त्रास आहे म्हाताऱ्या माणसांना। काय म्हणतो बोलायचं आहे नातूला? नालायक। ठीक आहे, माझ्याकडे आज 500 रुपये आहेत, ते पाहिजेत का नाही तुम्हाला? तेवढं वाटतं सांगा। चांगला असं नातू सगळ्यांना भेटला पाहिजे ना, खांद्यावर घ्या। काय म्हणते बा? हा अरे तूच किंग आहेस।
पण तरी पण तुम्हाला ती त्या मी आता त्याच सुद्धा घरात आणला नाही का काय नाही. अरे बाबा एक पप्पी दे पैसे होतो परत पटकन. गाईज आमचा लय प्रेम आहे गाईज. हे सगळं स्क्रिप्टेड होता. आमचा लय प्रेम आहे. आजी करता तुम्ही मोठं होणार आहे. सगळी मोठी होणार आहे. आजी लय गोड आहे गाईज. बघितला तू सांग मग आजीलाच नको असायला राजी. बघितला गाईज. आजी रडली. आजी रड लढू नको. पाणी गेलं का डोळ्यात माझे तरच झाले. सकाळ सकाळी आजीची सगळा हिशोब घेतला यशनी आणि बाबूनी. मजा घेतली आमची सगळ्यांची. आता आम्ही निघालो आमच्या शिव मंदिरावर दर्शनासाठी आणि तिथून बघूया पुढचा काय प्लॅन होतो ते. उपवास आज उपवास यशचा उपवास म्हणजे कसं आहे बोलतो दर्शन घेतला का उपवास सोडत. गाईज आम्ही बसलो गाडीत चाललो पहिले मंदिरात जातो. तर दर्शन घेतला का कसा यात्रा करायला मुकला ना. बरोबर का नाही तो बरोबर. आता यशने आजीचा हिशोब घेऊन आजीकडून 200 रुपये जमा केलेत. 200 म्हणजे आजीचे 2,500 रुपये होते. 2,500 मधून 200 गेले. आजीकडे राहिले आता 2300 रुपये. मला सांगते 100 रुपये घ्या तुम्हाला तिघांना खायला आणि याला एकट्याला 200. काय सली कटकट आहे. मंदिरात जातो फोन करतो. आपल्या मंदिरावर चल ना. हा ये. ही अशी दुकानं आमच्या मंदिरावर लागले. तिकडे पाठीमाग वडापावची ही ती कलिंगड. हो चायनीज बेलवाले मग आज एक टाकले. किती रुपये प्लेट. 10 रुपये का. हा याला सोनू शेट पण आला. त्यानंतर आमचे नॅशनल प्लेयर बाबू शेट यांचा सत्कार करण्यात आला आमच्या मंदिरावर. त्या ठिकाणी छोटासा सन्मान केला जातोय. श्री तेजस वगैरे आम्ही विनंती करीन त्यांचा सन्मान करावा. शाल श्रीफळ आणि देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. श्री रोहन धर्मेंद्र सिंग ठाणे संघातून ते नॅशनल कबड्डी खेळत आहेत. आमच्या श्री शिवसेना ट्रस्ट दहीगाव तसेच ग्रामसभा दैगावतर्फे त्यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. मोठे इकडं आपली पोरं बसलेत गावातली. इकडं लाईन लागले दर्शनाला. बोलो जरा वेळ थांबू दे नंतरच दर्शन घेऊ आता. कारण आमच्याकडे VIP ची काही सिस्टीम नाही ना. एकच सिस्टीम आहे. मला भेटला ना तर मी पास देतो. फक्त खर्च आहे त्याला. किती रुपये पास. 100 रुपये पास. 100 रुपये पास VIP दर्शन मागच्या दरवाजाने. हो माय गॉड 100 रुपये खर्च आहे. गावातली प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सगळे इकडे बसलेत आणि इकडे आपले बंदोबस्ताला असणारे पोलीस. हळूहळू आता गर्दी होत जाईल आपल्याकडं. महाशिवरात्री निमित्त सालाबादाप्रमाणे या वर्षीही देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य खर्डी विभाग अध्यक्ष भास्करजी विशेष साहेब यांच्या संकल्पनेतून या वर्षीही अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना विनंती आहे की आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पळशीण गावातील व्यक्तिमत्व भूषण सापले आणि दिनकर सापले यांचं इकडे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आगमन झालंय. त्यांचाही मनपूर्वक आभार. गाईज गोला खालो गाईज. आम्ही चाललेलो आता तिलशाला. आम्ही उपवास सोडलाय. कोणी बिस्किटावर सोडला कोणी गोल्यावर सोडला. मी काय म्हणतो असं मत होता का तिलशाला जावा पण फोन मध्ये चार्जिंग नाही. ब्लॉग येणं इम्पॉर्टंट आहे. मग आम्ही परत घरी आलो. अर्ध्या रस्त्याला गेलो वापस फिरून आलो. समाज कार्य आहे महान सारे देती दादाला मान. गोर कुत्र्याच करतोय दान म्हणून तेजस नावान आलं आहे मनान साधा अशी दादाची पादा आधा एकच वादा आमचा तेजस दादा. बघितला एक शेर आज एक कुत्ते को खाना खिला रहा है. एक शेर आ गया है अजय. दिस 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 दिस
हायकर हात कर ना, हात कर. गाईज आपल्याकडे कोण लाभल्याच लाभले अक्षरशः भाग्यच. काही गावाचे पूर्ण चहाच्या इंडस्ट्री नाही जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत मेडिकलचे प्रोप्रायटर. आणखी कोणता रे दुसरा? पूर्ण चहा इंडस्ट्रीचे ओनर. पूर्ण चहा बोले की चाय. हा भोले की चाय इंडस्ट्रीचे ओनर श्री 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 द शुभम तुमच्या गरिबामध्ये आलेला आहे. हो द लावणं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ते आम्हा गरिबांसोबत भल्या मोठ्या तीर्थाच्या यात्रेला येण्यासाठी तयार झाले. खरं तर आम्ही आमचं भाग्य समजतो. तू युट्यूबचे व्लॉग पण चालू केला बाबा. लय मोठा आहे गोष्ट, लय वाईट बोलला आहे. तिलशाला पोचलो काय नाही. प्रथम तिथे ना गाडीच्या बॉडीला गाडी पण पार्क केली, एकदम चिपकून लावले गाडी. पब्लिक निघत चालली आहे, हा आमच्यासाठी फायदा आहे. जे खूप कमी आहेत आणि जातच खूप जास्त. जत्रेचा बाजार. एकनाथ शिंदेचे पानपोई फुकट पाणी प्या. हे बघ तुमच्या साहेबांचे पानपोई. हे पागीर भेटत तिकडं मासे पकडायला. खाली मासे पण दाखवतो तुम्हाला. ज्या पाहिजे त्या तुम्ही जाळ्यात पकडू शकता. कोण मासे पकडत आहे, कोण इकडे येऊन पोरी पकडत आहेत. आता प्रत्येकाचे घेणे वे, कोणी काय पकडायचं ना, कोणी काय नाही. त्या हे बघ त्या गेम. इकडे हे बघ रिंग फेको और तमाशा देखो. मला बाकी पब्लिक पण भेटले. अस्मित शेड भेटलाय. कुठे थोडा लवकर बघा. अरे थँक्यू फॅन भेटले आपल्याला खरडीचे. अरे धन्यवाद. अरे आपण तेजस डबल तेजस भेटले. आणि हे मंदिर आहे शिवशेश्वराचं पांडवकालीन मंदिर. थांब ना ते. आणि या साईडला इतकं मासे, लोक उतरलेत खाली मासे बघायला. ही गँग उतरते. हे पुढच्या वर्षी पायऱ्या बनवू रे तिथं. सगळे गँग आहे. मित्रांनो ज्या माशात आलेलो मासे दिसतील, दरवर्षी दिसतात कधी पण आल्यावर. पण आता हेवेलच काय आहे, लोक उभी आहेत, ते काय खायला टाकून देत नाही. त्यामुळे आता काय मासे येत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की लाह्या, पेढे, पाव, फळे, मिठाई माशांचे खाऊ नये, पाणी दूषित होतं. त्यामुळे आता काय मासे पण बघायला भेटत नाही. थोडीशी नाराजगी आहे आमच्या चेहऱ्यावर. बिचारे पोरं एवढं लांबून आलं मासे बघा. माझ्या मत असंच एक मासा मूडनुसार बाहेर निघतात. मोड ठीक आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे बघा, देव मासे वर्षभर इथेच राहतात. प्लास्टिक पिशव्या, खाऊची प्लास्टिक पिशवी वगैरे टाकू नका, कचरा टाकू नका, किंवा लाह्या वगैरे किंवा पेढे, पाव असं इकडे माशांना टाकू नका. तरी लोक येतात, कचरा वगैरे टाकत असतात. पण काय आहे की आता लाह्या, पेढे, पाव वगैरे ते बोलतात की टाकू नका. ते जर टाकले तर दरवर्षी ते भरपूर मासे बघायला मिळतात. यावर्षी काहीच मासे बघायला मिळत नाही. एकही मासा दिसला नाही. माशांची संख्या विरळ झाली. खरं म्हणजे प्रश्न पडला आहे की ते त्यांच्या जागेवर योग्य आहेत की जी लोक येतात खायला प्यायला माशांसाठी टाकतात, ती लोक त्यांच्या जागी योग्य आहेत. हा मोठा आम्हाला प्रश्न पडला आहे. या साईडला नदी आहे पूर्ण. कुठनं आंबे आलो एवढ्या लवकर?
मला एवढ्या लवकर आंबे मिळाला. इकडं फ्रूट मार्केटच सुरू झाला. खतम संपला काका संपला. काय ते मंचुरियन होते का? मंचुरियन आहे, नूडल्स आहे. संपले हो आता कुठे आहेत? गरम गरम तयार होते. ओके परत तयार करताय. अरे दिसलं पाहिजेत. ठीक आहे तेजस वागे ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा सगळे दिसतील. ये देखो यहाँ पे जलेबी खाएगा भाई? जामुन गुलाब जामुन क्या खाएगा? वो का दीपक कलाल का वो भात खाएगा. ए हॉटेल जयश्री 3 कापलेत 2 चाललेत 4था झाली यायलाच लागते. कोणती खाऊगल्ली आहे? आमची खाऊगल्ली फूड कोर्ट आहे. पिझ्झा बर्गर पाहिजे ते ऑर्डर करा. तुम्हाला मेन खाना दाखवतो बिना खताचा. काय आहे? कोलिम काय खाचा असो काय सुकी म्हणजे भाजीत टाकतात म्हणजे चटणी सारखा. नुसती सुकी मच्छी. आता होलीच्या बाजाराला पण येतील ना? बरोबर होलीच्या बाजाराला तेव्हा घेऊ. आज महाशिवरात्र आज नको बाबा. हे काय तुला काय पाहिजे? शुभम डू यू वॉन्ट एनिथिंग? नो 18+ ब्लॉग या कृपया बारीक वर बघूच नका. अरे थकून शेवटी आलोय ज्यूस प्यायला. कॅपॅसिटी नाही आता. तुला काय पाहिजे रे प्यायला? ज्यूस. तुला रे पेशील ना? आईस्क्रीम. आणि तो मयूर कुठे आहे? गँगस्टर आपला गँगस्टर. हो बाईची स्टोरी तुम्हाला टाकतो मी ब्लॉग मध्ये बघून हैराण व्हाल तुम्ही. वेगळा सेटअप चालू आहे. सॉरी सर एक सर. फायनली भरपूर फिरलो वैताग आला. आता खायला प्यायला का जास्त भेटला नाही. नुसती गर्दी धूल. त्यामुळे आम्ही वैतागून आता निघालो घरी. खायला अरे ज्यूस पाजला ना तुम्हाला. उसाचा रस पाजला या सगळ्यांना. 60 रुपये 60 रुपयाचा एक होता. असं 6 जणांना पाजलं. विचार कर किती पैसे घालवलेत. तर असं होता आजचा ब्लॉग. पुढच्या ब्लॉगसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.